श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, भगवंतावर प्रेम कसे करावे हे मी प्रथम तुलसी रामायणावरून शिकलो. कौसल्या, दशरथ, सीता, लक्ष्मण, हनुमान, शबरी, विभीषण, भरत इत्यादी भिन्न मनोरचनेच्या भिन्न व्यक्तींच्या भगवत प्रेमाचे सुंदर वर्णन त्यात आहे. पण मला मात्र भरताच्या प्रेमाची तऱ्हा फारच आवडली. भरत भक्त म्हणून माझा आदर्श बनला. इतकेच नव्हे तर अजून माझ्या मनावर भरताच्या उत्कट रामप्रेमाची छाप कायम आहे. पुढे श्री ज्ञानेश्वरीचा नाद मला लागला आणि तिच्यातील तत्त्वज्ञानाला मी भुलून गेलो. त्यातही विशेष वाटण्यासारखे नाही, पण श्री ज्ञानेश्वरीमध्ये एका नवीन दिव्य आणि पवित्र प्रेमाचा सर्वांग सुंदर अवतार मला बघायला मिळाला. त्याने मला जे वेड लावले व माझ्या मनावर जी मोहिनी टाकली ती आजपर्यंत टिकली आहे. भरताने रामचंद्रावर म्हणजेच आपल्या वडील बंधूवर मनापासून पण कर्तव्य म्हणून शुद्ध प्रेम केले. त्यामध्ये विलक्षण त्याग आहे यात शंका नाही, पण त्यामध्ये एक प्रकारचे थंड वैराग्य आहे. प्रत्येक देवभक्तांमध्ये एक स्वाभाविक अंतर आढळते. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वडील बंधूवर सद्गुरू माऊली म्हणून तितकेच शुद्ध प्रेम केले. श्री निवृत्तीनाथांसमोर किती मर्यादा, नम्रता आणि आदराची भावना त्यांनी सांभाळली. परंतु त्यांच्या प्रेमात बालवृत्तीची जी सहजता, अकृत्रिमता आणि घरगुती सलगी आढळते ती बघून मी अगदी मोहून गेलो. त्या वात्सल्यप्रधान प्रेमाने माझ्या मनाची संपूर्ण पकड घेतली आणि अखेर तो आदर्श धरून श्री सद्गुरूंच्या ठिकाणी माझे मन खरे स्थिरावले. श्री सद्गुरूंना मी प्रथम मनुष्य समजत होतो. नाम घेताना त्यांचे स्मरण मला व्हायचे, पण ते जसे व्हायला पाहिजे तसे होत नव्हते. त्यावेळच्या त्यांच्या स्मरणात त्यांच्याबद्दलची आवड होती, पण त्यांच्याशी शरणागती नव्हती. म्हणून त्यांची आठवण झाली तरी पावित्र्याची, भव्यपणाची, विशालपणाची, अर्पण होऊन जाण्याची किंवा उत्कट प्रेमाची भावना मनात उदय पावत नसे. काही दिवसांनी माझ्या जीवनात मोठा पुण्यकाळ आला आणि माझ्या हातून श्री सद्गुरूंचे चरित्र लिहून झाले. लेखनकालातील 2.5-3 वर्षे सारखे त्यांचे चिंतन झाल्याने माझी दृष्टीच बदलली आणि श्री सद्गुरूंना साक्षात आनंद स्वरूप ओंकार किंवा नादब्रह्म मी मानू लागलो. तेव्हापासून माझ्या भावनेला निराळे वळण लागले. श्री सद्गुरू स्वतः सर्वज्ञ, सर्वसाक्षी व सर्वशक्तिमान आहेत. माझ्या प्रपंचात काय किंवा परमार्थात काय त्यांचीच सत्ता चालते ही मनोमन खूण पटली. तरी पण त्यांचे उदार अंतःकरण, क्षमाशील वृत्ती आणि प्रापंचिक जीवाबद्दलची दया मला विशेष आवडली. म्हणून श्री सद्गुरू हाच आपला खरा जीवन आधार आहे असा निश्चय करून माझ्या जीवनाची दोरी त्यांच्या हाती देण्याचे मी ठरवले. भगवंताच्या नामाची व प्रेमाची त्यांना फार आवड असल्यामुळे पोटभर नाम घेऊन आपण भगवंताला हृदयात साठवला तर श्री सद्गुरू सावलीप्रमाणे आपल्या मागे राहतील असे खरोखरच मला वाटले. या नवीन श्रद्धेमुळे माझा एक प्रकारे नवीन जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही. प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा होत असते. दैनंदिन जीवनातील क्षुल्लक प्रसंगापासून नवीन श्रद्धेच्या अभ्यासाला मी आरंभ केला. परंतु बुद्धीला समजलेले, तर्काला पटलेले आणि विचाराला योग्य वाटलेले साधन मार्गातील तत्त्व प्रत्यक्ष जीवनात जगणे अगदी सोपे नाही याचा पुरेपूर अनुभव मला लगेच आला. साधन मार्गावरील जी वाट आत्तापर्यंत मी चाललो त्या चालण्यामध्ये माझा मी भलतेच महत्त्व घेऊन वावरत होता. मी मुळी देहासाठी जगत होतो, म्हणून देवाला देखील माझ्या प्रपंचासाठी वापरायला मी मागेपुढे पाहिले नाही. तेच महत्त्व श्री सद्गुरूंना देऊन यानंतर मी त्यांच्यासाठी आहे अशा भावनेने जगण्यास मला शिकायचे होते. मीचे महत्त्व कमी करण्यास श्री सद्गुरूंचे महत्त्व वाढविणे हाच सोपा पण खात्रीचा उपाय होता.
माझ्या जीवनात श्री सद्गुरूंचे महत्त्व वाढविण्यास त्यांना माझ्या जीवनाची मालकी स्वखुशीने मी लिहून दिली. माझ्या जीवनाचा रथ मला स्वतःला चालवता येईना म्हणून श्री सद्गुरूंना मी सारथी केले. पण माझ्या मीपणाची मजा अशी की त्यांच्या हातात माझा रथ संसाराच्या कुरुक्षेत्रामधून सुरक्षितपणे मार्ग चालत असताना मला गप्प बसवेना. असे झाले तर बरे, तसे झाले तर बरे नाही, ही माझी पिरपीर त्यांच्या कानाशी सारखी सुरू झाली. श्री सद्गुरू माझे मालक आहेत याचा अर्थ असा की मी त्यांचा आहे. माझ्या सकट माझे सगळे आता त्यांचे झाले. दैनंदिन जीवनात हा अर्थ प्रगट व्हायला हवा. असो साधक हो, श्री सद्गुरूंच्या मालकीची खरी जाणीव जीवनात होण्यासाठी परमपूज्य बाबांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.